भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीच्या घटना घडवते का हा ही शंका सुद्धा त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात वाढते। अशाच पद्धतीचा प्रकार त्या बॉम्बस्फोटाविषयी आहे। आता राहिला प्रश्न, मला काही फारसा फरक होताना दिसत नाही। आपण जर पाहिलं असेल तर जेडीयू आणि भाजपची मतं त्या ठिकाणी पाहता फारसा फरक होताना दिसत नाही, कारण आता लोकांच्याही लक्षात आलं असेल की ऐन निवडणुका आल्या, बॉम्बस्फोट घडवायचे, धार्मिक दंगली घडवायच्या, हे यांच्या नेहमीच्या स्ट्रॅटेजी आहेत। त्यामुळे बॉम्बस्फोटाचा अंतिम जोपर्यंत हे हाती येत नाही, बॉम्बस्फोट घडवायचे असं बोललात कपिल? हो, 100% बॉम्ब यांची स्ट्रॅटेजी आहे। हे अनेक ठिकाणी हे धार्मिक दंगली घडवतात असं तुमचा आरोप? हो, बिलकुल 100% अनेक ठिकाणी घडवतात। यांच्या कुठल्याही दहशतवादी हल्ल्याचा यांनी नायनाट केल्याचं कुठेच दिसत नाही। म्हणजे एकीकडे हे सांगतात की आम्ही फार मजबूत सरकार आहे, आमची सेना मजबूत आहे, आमचं ते कोणतं मंत्रालय असतं ते सेना मंत्रालय ते सुद्धा मजबूत आहे, आणि रक्षा मंत्रालय, आणि सातत्यानं यांच्याच काळामध्ये अनेक प्रकारचे बॉम्बस्फोट होतात, दहशतवादी हल्ले। पहलगामचं काय झालं? पहलगामचं फक्त मतांचं राजकारण करण्याचं हे अशा गोष्टी करतात। अनेक ठिकाणी हे बॉम्बस्फोट घडवायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत। धार्मिक दंगली सुद्धा हे दंगली तर राजरोसपणे घडवतात। या परिस्थितीमध्ये आता लोकांना कळून चुकलंय की भाजप सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकते। त्यामुळे आता काय अंतिम निकालांती आपल्याला सगळं दिसेल। ठीक आहे। प्रकाश गाडे, अतिशय वादग्रस्त आणि गंभीर आरोप केलाय कपिल ढोके यांनी, तुमची त्याबद्दलची भूमिका? पहिली गोष्ट तर यांना एकतर माफी मागावं लागेल, नाहीतर यांना कायदेशीर कारवाईसाठी तयार राहावं लागेल। अतिशय बेजबाबदार आणि बेशिस्त आणि बालिश वक्तव्य यांनी केलेलं आहे। अशा प्रकारचं वक्तव्य करून यांनी अतिरेक्यांना पालन पोषण केलेलं आहे। या जेव्हा अतिरेक्यांना फाशी झाली होती, यांची सोनिया गांधी रडलेली आहे रात्रभर, यांच्या मंत्र्याकडून तसं अधिकृतपणे जाहीरपणे बोलण्यात आलंय। ह्या वक्तव्याची यांनी इथं माफी मागितली पाहिजे, नाहीतर यांच्यावरती कायदेशीर कारवाई मी स्वतः करणार आहे। माफी मागावं, मी चर्चेमध्ये मी इथंच हे करतो, यांना पहिलं माफी मागायला ही चर्चा पुढे जाईल। भारतीय जनता पार्टीचं नाव घेऊन जर अशा पद्धतीचं वक्तव्य, बेशिस्त वक्तव्य करायचं खपून घेतलं जाणार नाही। यांनी माफी मागावी, नाही तर ही चर्चा पुढे जाणार नाही, याच्या पुढे चर्चा होणार नाहीये। यांना माफी मागायला हवा। कपिल ढोकेजी, यापूर्वी सुद्धा खपून घेतलं जाणार नाहीये। दहशतवाद्यांचं नेटवर्क कशा पद्धतीने होतं? पाठीशी घालतायत हे लोक। मी कुठेही माफी अजिबात नाही, तुम्हाला कायदेशीर कारवाईला समोर जावं लागणार आहे। मी इथून स्टुडिओतून गेल्याच्या नंतर तुमच्यावरती कारवाई करेन। पहिलं तुम्ही माफी मागा, पुढे चर्चा होईल। अहो गाडे, जरा आजपर्यंत मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, कोणी घडवलेत? काँग्रेसने घडवले आहेत का? यापूर्वी किती सत्ता होती काँग्रेसची? फालतू सगळ्याची बालिश पद्धतीची उत्तर देत चाल। या अतिशय पहिले माफी मागायला हवायची, ही चर्चा पुढे जाईल। ही चर्चा पुढे जाणार नाही, पहिलं याला माफी मागायला हवा। पण कपिल ढोकेजी, मला एक सांगा, तुम्ही जो आरोप केला, पक्षीय मतभेद असू शकतात, तुम्ही जो आरोप करतायत, पहिली गोष्ट त्याचा पुरावा काय, आणि दुसरी गोष्ट अशी की देशाची सुरक्षा यंत्रणा, लष्कर असेल किंवा इतर तपास यंत्रणा, या सगळ्यांवर तुम्ही अविश्वास दाखवताय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण या संदर्भातले पुरावे, काही आरोपी, दहशतवाद्यांचे नेक्सस, या सगळ्या बाबी क्रिस्टल क्लिअर आहेत। मी अत्यंत जबाबदारपणे सांगतोय, माझं वाक्य आपण डबल ऐकलं पाहिजे। मी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हे बॉम्बस्फोट घडवायला सुद्धा रेकॉर्डिंग आहे, सगळं रेकॉर्डिंग आहे। अहो गाडे, मला बोलू द्या। अहो गाडे, अकांड तांडव कुठलीच माफी मागणार नाही। अहो गाडे, बॉम्बस्फोट घडवले, अकांड तांडव करू नका। गाडे, तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता, हे कायद्यांचं राज्य आहे। तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता। तुम्ही इथून उठा, कोर्टात जा, कायदेशीर कारवाई करा। इथे अकांड तांडव करू नका, इथे माफी मागेल, ही चर्चा पुढे जाईल। हो, या माणसाला समजा आधी जरा चर्चा, माफी मागायचं, ही चर्चा पुढे जाईल। कुठलीही माफी मागणार नाही मी। मग कायदेशीर कारवाई होणार, कायदेशीर कारवाईसाठी तुम्हाला कोर्टाचे दरवाजे उघडे, तुम्ही इथून जाऊ शकता। या लोकांनी यांच्या अहो गाडे, कायदेशीर, अहो मला बोलू द्या ना, ऐकून घ्या। अहो गाडे, माझं ऐका। अहो गाडे, पहिले माझं ऐकायला शिका, आधी शांततेने ऐका। मी पुन्हा एकदा सांगतोय की तुम्ही लोक बॉम्बस्फोट घडवायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही। अहो गाडे, ऐकायला शिका। अहो गाडे, ऐकायला शिका। मला माझी ऐका कपिल ढोके, प्रकाश गाडे, माझी दोघांनाही विनंती आहे, आपला विषय पण भरकटत चाललेला आहे। हा विषय आपण इथे थांबूयात, आणि मला वाटतं की नाही, तुम्ही जबाबदार अँकर सांगतो, अशा प्रकारच्या बालिश वक्तव्याला रेकॉर्डवरती घेऊ नये। अशा पद्धतीने एक बालिश वक्तव्य करणं, बघा आज जर तुम्ही इतिहास बघितलात, आतंकवादाचा इतिहास बघितलात, यांना पालन पोषण करणारे कोण आहेत? काँग्रेसचेच आहेत। यांना एखादा कुठल्या उमरचं नाव निघालं, यांच्या पोटात दुखतं। कुठल्याही नाही सांगतो मी, ऐका, पूर्ण ऐका माझं। आजपर्यंत दहशतवादी हल्ले झालेत काँग्रेसच्या काळामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये किती हल्ले झालेले आहेत?
अहो यांच्या गृहमंत्री राजीनामा द्यावा, केंद्रीय तोही महाराष्ट्राचे होते, आर पाटलांना राजीनामा द्यावा, विलासराव देशमुखना राजीनामा द्यावा. हे कुठल्या तोंडाने बोलतायत? यांना थोडं तरी भान आहे का बोलताना? ज्या काँग्रेसच्या राज्यामध्ये दिवाळीसारखे फटाके फुटतेत असे बॉम्बस्फोट व्हायचे, हे लोक अख्तर शिकवतात, जनतेला मूर्ख काढायचे प्रयत्न करतात. गाडे, हा, मला ज्या पूर्ण पद्धतीनं करू द्या. कुठलाही मुस्लिम आतंकवादी दिसला की यांना पहिलं दुःख होतं, अरे बिचाराला आतंकवादी ठरवतात. अरे कोण आहे उमर? जावई आहे काँग्रेसचा? बोलू का मी? बोलू का? काँग्रेसचा जावई आहे? अहो गाडे, काँग्रेसचा जावई आहे का? अहो गाडे, कसा काँग्रेसचा जावई आहे का? अहो गाडे, एक तेवढा लक्षात पोटात घ्या. दुखण्याचा मुस्लिम आतंकवाद्यांनी आतंकवादी हल्ले केलेत, त्यांना पाठीशी घालण्यासाठी काँग्रेस ढाल बनवते. ठीक आहे, मला वाटतं विषय खूप जास्त स्ट्रेच होतोय. कपिल ढोके, मी तुमच्याकडे सुद्धा येतो आणि प्रकाश गाडे